नमस्कार मित्रांनो, मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत खांडगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील युवा शेतकरी आहेत। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव आणि परिचय द्या, एक पत्ता द्या। मी कैलास गुंजाळ, राहणार खांडगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। बरं दादा, तुम्ही हा जो काही झेंडूचा प्लॉट आहे तो केलेला आहे, ही व्हरायटी कोणती आहे? तुम्ही आपलं मार्गदर्शन घेताय, तुम्हाला काय फरक जाणवतोय? प्लॉटची अगोदरची परिस्थिती काय होती आणि आपण प्लॉटला व्हिजिट दिली, तुम्हाला काही डोसेस असतील, काही फवारण्या असतील त्या सांगितल्या प्लॉटला वेळोवेळी पाहणी करून, तुम्हाला काय फरक जाणवला व कशा पद्धतीने हे तुम्ही सांगा। ही व्हरायटी इंडस सीडची विजेता ऑरेंज आहे। बर। आणि ही लावगड साधारणतः 5 जूनची लावगड आहे ही लावगड। बर। तर आता ह्या प्लॉटचा एक तोडा झालेला आहे। बर। पहिला तोडा 40 रुपयांनी गेला आणि दुसरा तोडा आज कंटिन्यू आज करायचा आहे, चालू आहे। 45 रुपये रेटनी आज दिलेला आहे। बर। तर मला आमचे मित्र राठोड कृष्णा साहेबांचं आणि माझं साधारण फोनवर बोलणं झालं। बर। त्यांची फोनवरच माझी त्यांची ओळख झाली। मला त्यांचं जे यूट्यूब चॅनल बघून थोडंसं चांगलं वाटलं। म्हटलं मार्गदर्शन घ्यायला काही हरकत नाही। तिथून पुढे त्यांची माझी चांगली मैत्री झाली। त्यांनी मला फार वेळोवेळी असं मार्गदर्शन, माझ्या झेंडू पीक असेल, फ्लावर पीक असेल, इतर पिकांसाठी चांगलं मार्गदर्शन त्यांनी मला केलं। बर। प्लॉटची तुमची एकंदरीत अगोदर काय परिस्थिती होती? मी व्हिजिट केली तेव्हा तुमचा प्लॉट किती दिवसाचा साधारणतः एक बारीकच होता। तर तुम्ही प्लॉट आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला काही स्प्रे सांगितले, काही डोसेस सांगितले, तो काय फरक जाणवला हो त्याच्यावर? नाही, ज्यावेळेस मी प्लॉट लावला त्यावेळेस तो साधारण 15 दिवसाचा होता। तोपर्यंत साहेबांची माझी काही एवढा परिचय नव्हता। परंतु परिचय झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं अशी अशी कंडिशन आहे। मी सेकंड वेळेवर अगोदर माझा झेंडूच होता, सन येलो होता। आणि मी आता पुन्हा झेंडूच लावलाय। तर त्यावेळेस झाडं थोडेसे पिवळे पडत होते। तर मी साहेबांना विचारलं, म्हटलं असा असा प्रॉब्लेम आहे, झाडं जरा पिवळे होतात। पण माझा झेंडू सेकंड बेडवर पुन्हा झेंडूच लावलेला आहे। त्यांनी मला थोडंसं चांगलं मार्गदर्शन करून त्यांच्या औषधं वगैरे दिले, त्यातून मला चांगला रिझल्ट आला। आज तुम्ही बघू शकता फुलकळी साईज वगैरे, फुटे वगैरे फार जबरदस्त आहे। तर मित्रांनो, कैलास भाऊंनी सांगितल्याप्रमाणे हा जो काही प्लॉट पाहताय तुम्ही 20 गुंठे, ह्या प्लॉटचं जे काही वैशिष्ट्य आहे, हा झेंडूवर परत झेंडू केलेला आहे, म्हणजे सेकंड बेडवर हा प्लॉट केलेला आहे। ह्याला दुसरं मल्चिंग नाही आहे, ड्रीप तेच आहे व त्याच जुन्या बेडवर हे पीक घेतलेलं आहे। इंडस सीड्स कंपनीची विजेता म्हणून व्हरायटी आहे। प्लॉटचे 2 तोडे पूर्ण झालेले आहेत। पहिला तोडा त्यांचा किती किलो माल निघाला? 20 गुंठ्यात 300 किलो माल। 300 किलो माल निघालेला आहे पहिला तोड्यामध्ये। किती रेट भेटले तुम्हाला? 40 रुपये। 40 रुपये। तर मित्रांनो, दुसरा तोडा झालेला आहे, 45 रुपये रेट भेटलेले। हा प्लॉट तुम्ही पाहू शकता, फुलांची साईज वगैरे कंडिशन हे बघा मित्रांनो, फुलाची साईज असेल, एकंदरीत प्लॉटचा जो काही काळोखी असेल, कळीचा जो काही स्ट्रोक असेल, तो एकदम सुपर आणि क्वालिटीचा आहे। सेकंड बेडवरचा प्लॉट आहे। तर आपण कैलास भाऊंना काही मार्गदर्शन, काही खतं असतील इंडिकेम कंपनीचे, ICL कंपनीचे, त्याचबरोबर कैलास भाऊंनी 5 स्ट्रोक सारखं मॉलिक्यूल वापरलं होतं, जे की फुटवा असेल, आपटेका असेल, फुलांची साईज असेल, त्याचा सुद्धा त्यांनी वापर केला। त्यांना त्याचाही फरक जाणवलेला आहे। त्याच्यानंतर पिळ करपा येऊ नये, प्लॉटला बुरशी येऊ नये, दांडी करपा येऊ नये, त्याच्यासाठी आपण कर्जेट आयोमिनचा एक डोस दिलेला होता, त्यांनी सुद्धा तो पूर्ण केलेला आहे। तर प्लॉटची जी काही एकंदरीत परिस्थिती आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने आहे। कैलास भाऊंनी जे काही दिलेले शेड्यूल असतील ते वेळोवेळी वापरले, फॉलो केले, त्यांना एकदम छान पद्धतीने रिझल्ट जाणवला। तर कैलास भाऊ, आपण दिलेल्या ट्रीटमेंटवर तुम्ही समाधानी आहेत का? 100% समाधानी आहेत का? आपण व्हिडिओ काढतोय, तुम्ही बोलताय, असं काही आहे का? नाही, आपल्याला कुठली कंपनीची किंवा काही जाहिरातबाजी करायची नाहीये, परंतु आज शेतकऱ्यांना रिझल्ट फार महत्वाचा आहे। बरोबर। तर तुमच्या मार्गदर्शनाने मला जे काही रिझल्ट आलाय त्यात मी 100% समाधानी आहे। बर। सेकंड बेडच्या मानाने प्लॉट चांगला आहे। सेकंड बेडच्या मानाने आता मला बहुतेक लोक असं म्हणत होते की झेंडूवर झेंडू येत नाही। कारण मी बऱ्याचशा जणांचं ओपिनियन घेतलं होतं की मला झेंडूवर झेंडू लावायचं होतं, परंतु बऱ्याचशा लोकांचं मला निगेटिव्ह असं उत्तर आलं का लावू नका, जमत नाही। परंतु मी डेअरिंग केली, म्हटलं जे होईल ते होईल, लावण्याचा प्रयत्न केला, लावले, पण आजच्या स्थितीला एकदम सक्सेस आहे।
तर मित्रांनो सेकंड बेडच्या मानाने प्लॉट एकदम सुंदर आहे. पाहू शकता तुम्ही सगळीकडे प्लॉटची जी काही ग्रोथ वगैरे असेल व्हिजिटेटिव्ह कळ्या वगैरे एकदम चांगल्या आहे. आणि आज तारीख आहे 31 जुलै 2025. तर रेटसुद्धा एकदम व्यवस्थित आहेत. आपल्याला 40-50 रुपये जरी रेट भेटले तरी आपले पैसे होणार आहेत. तर अशा पद्धतीनं प्लॉटची एकंदरीत कंडिशन आहे. सेकंड बेडच्या मानाने त्यांनी सेकंड बेडवर प्रॉपर काम केलं म्हणून आज त्यांचा प्लॉट जमलेला आहे. झेंडूवर झेंडू आहे, ताकद लावून व्यवस्थित काम केल्यामुळे आज झेंडू प्रॉपर चांगला आहे. तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. नमस्कार. ओके, झालंय ना.